नमस्कार, आर न्यूजच्या शनिवार दिनांक 6 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अखेर सरपणाला प्रकल्पामध्ये सुरू झालाय पाणीसाठा। आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बरसात। यावर्षीच्या 70% पाणी साठवणीच्या नियोजनानुसार आज दुपार अखेर 40% भरला प्रकल्प। चंदगड फाटा ते चंदगड शहरापर्यंत रस्त्याचं खराब कामकाज। ठेकेदारानं शासकीय अंदाजपत्रकाला फाटा देऊन मनमानी पद्धतीनं सुरू केलाय कारभार। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार। यमार हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळली। जिल्हा परिषदेने वेळीच लक्ष पुरवून भिंतीची दुरुस्ती करावी, अन्यथा उर्वरित भिंतही कोसळण्याची व्यक्त होतीये शक्यता। मराठा आरक्षण प्रगणक मानधन प्रश्नी समन्वयक समितीची चंदगड तहसीलदार यांच्याशी चर्चा। 6 महिने झाले प्रगणक मानधनाच्या प्रतीक्षेत। चंदगड तालुक्यातील सर्व संघटना समन्वय प्रतिनिधींचा होता सहभाग। आमदार आपल्या दारी, योजना पोहोचतील घरोघरी, हे अभियान सुरू। चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी, म्हाळेवाडी इथं अभियानाची सुरुवात। महिला भगिनींचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद। कायद्यामध्ये करण्यात आलेले बदल समजून घ्यावेत आणि त्याचं पालन करावं, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांचं आवाहन। चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात नव्या कायद्याची जनजागृती या विषयावर मार्गदर्शन।